कराडमध्ये नशेच्या इंजेक्शनची काळाबाजारात विक्री उघड, 36,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जिल्ह्यातील नशेखोरीवर आळा घालण्यासाठी सातत्याने कारवाई सुरू असताना कराड शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधी इंजेक्शनचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एकूण 36,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत वैद्यकीय औषधांचा गैरवापर करून नशा करणाऱ्या व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सैदापूर विद्यानगर ता. कराड परिसरातील हॉटेल साईगार्डनच्या पाठीमागे असलेल्या एका शेडमध्ये काही जण बेकायदेशीररित्या औषधी इंजेक्शनचा साठा करून विक्री करत आहेत. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून संशयित सुरेश नंदू कटरे वय 63 व त्यांचा जावई विकास भगवान सातपुते वय 40 यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून MEPHENTERMIN सल्फेट या औषधाचे 30 मिलीचे एकूण 26 इंजेक्शन बॉटल्स जप्त करण्यात आल्या. हे इंजेक्शन वैद्यकीय उपचारासाठी वापरले जात असले तरी आरोपी ते विना प्रिस्क्रिप्शन तरुणांना नशेसाठी विक्री करत होते. बाजारात सुमारे 379 रुपये किंमतीचे इंजेक्शन तब्बल 1200 रुपयांना काळ्या बाजारात विकले जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते हे इंजेक्शन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतल्यास रक्तदाब अचानक वाढून जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. याची पूर्ण जाणीव असतानाही आरोपींकडून बेकायदेशीर विक्री केली जात होती. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे व त्यांच्या पथकाने पंचांच्या उपस्थितीत केली असून दोन्ही आरोपींना कराड शहर पोलीस ठाण्यात आणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई पथकात पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम तसेच पोलीस कर्मचारी वसीम संदे, दिग्विजय सांडगे, मुकेश मोरे, मोहसिन मोमीन, हर्षल साळुंखे व धीरज कोरडे यांचा समावेश होता. या कारवाईमुळे कराड परिसरात बेकायदेशीर नशेच्या व्यवसायाला मोठा आळा बसणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.